जत तालुक्यामध्ये प्रतिभावंत खेळाडू आहेत। आता शालेय स्पर्धा जेवढ्या झाल्या त्या स्पर्धांमध्ये जत तालुक्यातील खेळाडू मुलांनी विद्यार्थ्यांनी नाव कमावलेलं आहे। जास्तीत जास्त नंबर हे जत तालुक्याचे आलेले आहेत। परंतु क्रीडाच्या बाबतीमध्ये त्यांना ज्या पद्धतीच्या अद्ययावत सुविधा असणं गरजेचं होतं त्या सुविधा नाहीत। संरक्षण भिंत सोडून क्रीडा संकुलामध्ये कोणतंही काम झालेलं नाही आणि म्हणून 4 कोटीचं काम आम्ही आज प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याचा एक योग्य आराखडा करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत। जत शहरातील आणि जत तालुक्यातील क्रीडाप्रेमींना माझी विनंती आहे की तुम्ही या क्रीडा संकुलामध्ये नेमक्या काय सुविधा असल्या पाहिजेत याचं तुमचं काय मत आहे, तुमच्या काय कल्पना आहेत त्या माझ्यापर्यंत पोचवा आणि मग तुम्हालाही मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीचं निमंत्रण देईन। आपण एक कॉमन बैठक करून एक चांगलं सुसज्ज असं अद्ययावत असं क्रीडा संकुल जतच्या या आपल्या शहराच्या आणि तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकेल अशा पद्धतीचं आपण निर्माण करू।